नमस्कार मंडळी, विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर मग पाहूयात आज आपण धम्माल भन्नाट जोक्स. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला खूप छान छान नवनवीन जोक्स पाहायला मिळणार आहेत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता लगेच जोक्ससाठी सुरुवात करूयात. जोक्स पहिला. दोनचा पाढा एका कागदावर लिहून तो जाळल्यास जी राख तयार होतीये त्याला बेचिराख म्हणतात. शपथ, काय काय सुचायला लागले बसल्या बसल्या. परीक्षा सुरू असताना मुलांना चिटिंग पण करता येत नसते. शेवटच्या बेंचवर असलेल्या मन्याने परीक्षकाला एक चिठ्ठी दिली. परीक्षकाने ती चिठ्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. मन्याने पुढे बसलेल्या मित्राला विचारले, यार तू काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीमध्ये? मन्या म्हणाला, मी लिहिलं होतं सर, तुमची पॅन्ट मागून फाटली आहे. बंड्याच्या घरी पाहुणे आले. बंड्या, आज कुठे झोपणार? मला तर झोपायला जागाच उरली नाही. पाहुणे थट्टा करत म्हणतात, आता तू कोणाजवळ झोपणार? आईजवळ की वडिलांजवळ? बंड्या म्हणतो, दोघांजवळ पण नाही, मी तर कूलरजवळ झोपणार. No, 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 no. गुरुजी विचारतात, तुमच्यापैकी कोणी कधी काही चांगलं काम केलं आहे का? बंड्या लगेच उभं राहतो आणि म्हणतो, होय गुरुजी. बंटी म्हणतो, कालच एक आजी हळूहळू आरामात पायी पायी चालत होत्या. मी त्यांच्या मागे एक कुत्रं सोडून दिलं. त्या पटकन घरी जाऊन पोचल्या. तो देवाला म्हणतो, देवा मी पापी आहे, मला दुःख द्या, दर्द द्या, मला बर्बाद करून टाका, माझ्या मागे भूत सोडा भूत. देव म्हणतो, नाटक का करतोय? सरळ सरळ सांग ना तुला बायको पाहिजे म्हणून. शिक्षक गण्याला विचारतात, गण्या तू नेहमी शाळेत टोपी का घालून येतोस रे? गण्याचे उत्तर, कारण कुणाला कळायला नको माझ्या डोक्यात काय काय चाललंय ते. मास्तरांनी गण्याला टोपी काढून मारले. शिक्षक विचारतात, सांगा मला यमुना नदी कोठून वाहते? गोट्या उत्तर देतो, जमिनीवरून. शिक्षक, नकाशात पाहून सांग कुठून वाहते? गोट्या म्हणतो, नकाशात कशी वाहणार सर? नकाशा ओला नाही का होणार? एक भिकारी देवाला म्हणतो, हे देवा मला खाण्यासाठी असं काहीतरी दे जे खाल्ल्यावर सुद्धा संपले नाही पाहिजे. देव म्हणतो, हे घे पूर्ण एक चिंगम, कधीच संपणार नाही, बस आता जगळत. मंडळींनो, असेच रोज जोक्स ऐकून भरपूर हसण्याचा धम्माल करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.